आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज मी आणि मम्मी चाललो आहे बँड्राला फॉर शॉपिंग आणि माउंट मेरीला जायचं होतं. सो आज जरा आम्ही फिरायला चाललो आहे. आता वाजले 3. ॲक्च्युली खूप ऊन आहे, पण ठीक आहे, तोपर्यंत पोचेपर्यंत थोडं सनडाऊन होईल. सो स्टेट येऊन आणि आम्ही थोडंसं हिल रोडला शॉपिंग पण करणार आहोत. अँड आता आम्ही स्टेशनला चाललो आहे, कारण बाय रोड गेलो तर खूप वेळ लागतो आणि आम्हाला थोडंसं गाडीमध्ये मग नाही समजलं तसं बँड्रा मिनिटापर्यंत. सो ट्रेन इज इझी, सो ट्रेनने जाणार आहे. स्टेट येऊन. हॅलो, आता आम्ही दादर स्टेशनला आहे. ॲक्च्युली आवाज नाही येणार कारण खूप गर्दी आहे. संडेला गर्दी आहे. किती गर्दी होती ट्रेनमध्ये, खूप गर्दी होती. पण आता आम्ही टुवर्ड्स वेस्टर्न लाईन चाललो आहे. बट रिटर्न येताना बघू, ट्रेनने येऊ नाही तर कॅबने, नॉट शुअर. तुम्हाला गर्दी दाखवते मी. जस्ट सी द रश. आज संडेला पण एवढी गर्दी हो. तर आता आम्ही बँड्रा पोचलो आहे आणि एवढी गर्दी होती ट्रेनला. सेंट्रलला पण आणि वेस्टर्नला ठीकठाक होती, पण होती. आणि आता आम्ही ना बँड्रा स्टेशनवरून ऑटो घेतली आहे. आम्ही चाललो आहे आता पहिले माउंट मेरीला आणि माउंट मेरीवरून आम्ही जाणार हिल रोडला. आणि आता ना ऑटोचे पण जेव्हा आम्ही ना कॉलेजच्या वेळेला यायचो ना, तेव्हा ऑटोचे होते 10 रुपये पर हेड, म्हणजे सीट. आणि आज मी खूप वर्षाने बँड्राला आले, म्हणजे लिटरली दीड पण नाही, 2-2.5 वर्षानंतर मी शॉपिंग करायला बँड्राला आले आणि ऑटोचे 40 रुपीज पर हेड आहे. म्हणजे मी काही कंप्लेंट नाही करत आहे, पण मी एक सांगते की किती महाग झालं आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, 10 रुपये सीट आम्ही लिंकिंग रोडला जायचो. आणि आता ओ गॉड, इनफॅक्ट माउंट मेरीला पण 10-15 रुपये सीट होतात. आता तू कधी गेलेली लास्ट टाइम माउंट मेरीला? मलाच लक्षात नाही आहे. पण ठीक आहे, मम्मी गाडीने आलेली सचिन आणि मधूसोबत. सो एनिवे, सो असं आहे. आता आम्ही चाललो हिल रोडला, तिकडे पण मी ब्लॉग बनवणार आहे. नाही, पहिले आम्ही जाणार आहे माउंट मेरी आणि मग हिल रोड. सो स्टे ट्यून. ॲक्च्युली आता आम्हाला ना मागे एक सिग्नल लागला आणि तो एवढा मोठा होता की आम्ही अजून माउंट मेरी पोचलो नाही आहे. एक 10 मिनटं तरी झाले, 10 ते 15 मिनटं. आणि आता वाजलेत एक्झॅक्टली 5. आम्ही असं विचारलं होतं की 5:30पर्यंत तिकडून निघू आणि हिल रोडला येऊन जरा शॉपिंग करू. म्हणजे असंच आम्हाला आज वाटलं की बाहेर आम्हाला वाटलं की आज बाहेर निघून शॉपिंग करावं. आणि मम्मीला पण खूप दिवस माउंट मेरी यायचं होतं, है ना मम्मी? तर मधूला पण यायचं होतं, पण मधू तर संडेला ती फॅमिली टाईम. हां, पण ती संडेलाच तिला सुट्टी असते तर ती रिलॅक्स करते मग संडेला. त्यामुळे मग तिला आम्ही नाही विचारलं आणि आम्ही आलो. तर आता आम्ही ना बँड्रा माउंट मेरीला आलो आहे. इथे मम्मी कॅन्डल्स घेते, कारण लास्ट टाइम मम्मीला द्यायचे होते म्हणजे मधू, मम्मी, सचिन आलेले ना, तेव्हा कानातच आहे. हां, लास्ट टाइम मम्मी, मधू, सचिन आलेले ना, तेव्हा पण त्यांनी कॅन्डल्स ठेवले होते आणि आता पण मम्मी कॅन्डल्स घेते. मी काय घेऊ का? मला काय सुचत नाही आहे. तुला जे मनात आलं बरं ठीक आहे, मी पण घेते काहीतरी. मम्मीने तर घेतलं आहे कॅन्डल. आणि इथे मागे माउंट मेरी चर्च आहे. मम्मी, तू एवढ्या वर्षांनी तुला यायचं होतं तर तुला कसं वाटतं? आणि आता आम्ही आलो आहे बघा, मागे चर्च आहे. अँड हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, माझ्या बॅगचं ॲक्च्युली खूप लेंदी आहे स्ट्रॅप आणि मी ते बांधलं आहे, पण ते असं माझ्या तोंडावर येतं बघा. आता आम्ही चाललो चर्चमध्ये. बहुतेक आतमध्ये तर शूट नाही करता येणार, त्यामुळे आता मी शूट बंद करते, आत जाते आणि जाऊन आल्यानंतर तुम्हाला भेटते. कुठून मम्मी? असं काही नाही आहे ना, इथून पण जाऊ शकते. आणि आता मी माउंट मेरीमधून निघतो आहे चर्चची एंट्री. आणि मधूला आम्ही व्हिडिओ कॉल ट्राय करतो, कारण तिला पण यायचं होतं खूप दिवस आधी, पण तिचा व्हिडिओ कॉल लागला आहे आता. तर आता तिला व्हिडिओ कॉल करून मी दाखवते की आम्ही बँड्राला आलो आहे. माउंट मेरी बघायचं. सी दिस. आता आम्ही चर्चमधून निघालो आणि इकडे पण अजून एक काय आहे मम्मी इथे वर? हां, म्हणजे अजून एक इथे पण आहे, तो इकडे पण जाऊ. गर्दी असते ना, हे बघा असं आहे. मम्मी चालली वर. ते व्हिडिओ खूप छान येतं मम्मा. आणि आता इथून आम्ही
चाललो होता हिल रोडला. भूक पण लागली, थोडंसं खाऊ. बघा एक्झॅक्ट 5:30 झालेत. आता आम्ही चाललो हिल रोडला. पकोडे घेऊ खायला. तर आम्ही हिल रोडला आहे. हे बघा, आम्ही मम्मी पावली इकडे. आम्ही गन्न्याचा ज्यूस पितोय. एवढी गर्दी आहे मार्केटला. ओ गॉड. आणि ना मेन म्हणजे आम्ही असंच आलेलो जस्ट कारण घरी बोर होत होतं आणि उद्या बर्थडे तर म्हटलं की चल काहीतरी इयरिंग्स किंवा असं फुटवेअर वगैरे शॉपिंग करू. पण मार्केटला गर्दी एवढी आहे ना, स्टॉलला गर्दी बघा, मागे पण फुल गर्दी. वेलकम बॅक. आम्ही शॉपिंग केलं आणि पाय इतके दुखतात आहे. आता आम्ही चाललो आहे कॅन्डीजला, जे बँड्रा पाली हिलला आहे. तिकडे जाऊन आम्ही काहीतरी खाणार आणि मग घरासाठी निघणार. पण आज खूप कमाला झालं. आम्ही ही एक एक्स्ट्रा बॅग पण घेतली शॉपिंगसाठी. आणि माहिती आहे का काय झालं, आम्ही शॉपच्या म्हणजे एका शॉपच्या बाहेर एक स्टॉल लावलेला, तिकडून मी ही बॅग घेतली. तर तो माणूस बोला की 200 रुपीज. मग मी काय बार्गेन नाही केलं आणि मी बॅग घेतली. आणि नंतर ना 4-5 बायका अशा ह्याच बॅग्स विकायला आल्या, तर ती 100 रुपये बोलली. तर मला इतकं हर्ट झालं की यार, तो आपल्याला 200 बोलला आणि काहीच कमी नाही केलं आणि आम्ही पण नाही बार्गेनिंग केलं. बट किती खोटं वागतं यार. आता तुम्ही पाहिलंच, दिवसभर मी बाहेर होते. मी आणि मम्मी बाहेर होतो. आम्ही बँड्रा चर्चला गेलो, परत हिल रोडला गेलो आणि मग ऊन होतं बाहेर, मग चालणं झालं. आता ना माझं डोकं असं हेवी झालं आहे आणि असं मला वाटतं आहे की मला तेल लावून जरा मसाज करायची गरज आहे. तर माझ्याकडे आहे न्यूडचं हे हेअर ऑइल, कॅरेट सीड हेअर ऑइल. हे बघा, तुम्ही आधी पण माझ्या पेजवर ह्याचा व्हिडिओ पाहिला असणार ना. हे हेअर ऑइल तेव्हापासून वापरते आणि ना माझे हेअर ना मध्ये थोडे फ्रीझी झालेले, प्लस हेअरफॉल खूप होत होता. तर मी विचार केला की ओके, ह्याला कंटिन्यू करून बघूया. आणि हे खूप छान आहे. तुम्हाला माहिती आहे, ह्याला खूप माइल्ड फ्रेग्रन्स आहे आणि ग्रीसी नाही आहे खूप. म्हणजे तुम्ही लावून 2-3 तासात वॉश करू शकता आणि पूर्ण तेल निघून जातं. म्हणजे जनरली असं होतं की आपण जेव्हा ऑइल लावतो तेव्हा ऑइल राहून जातं फर्स्ट वॉश नंतर. कितीही चांगलं ते वॉश केलं तरी थोडेसे हेअर स्टिकी वाटतात. पण ह्याने नाही होणार तसं. मी आता हे लावते कारण माझं प्रचंड डोकं दुखतं आहे. ही बघा, अशी ही बॉटल आहे, न्यूड कॅरेट सीड हेअर ऑइल. तुम्ही आधी हे पाहिलं असणार आहे माझ्या पेजवर. चला आता जरा हेअर ऑइल लावूया. आणि हे अजिबातच खूप स्टिकी नाही आहे. बघा, नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे हा बेसिकली. न्यूड कॅरेट सीड हेअर ऑइल आपल्या केसांना स्काल्पपासून हायड्रेटेड ठेवतं आणि फ्रीझीनेसची प्रॉब्लेम नाही होत. ह्याचा अजून एक बेनिफिट असा आहे की हे आपल्याला सन डॅमेजपासून प्रोटेक्ट करतं. सन डॅमेजमुळे आपल्या केसांचा कलर इफेक्ट होतो, पण न्यूड कॅरेट सीड हेअर ऑइल एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करतं, ज्याने तुमचे केस हेल्दी आणि स्ट्रॉंग होतात. मला तर हे तेल खूप आवडलं आहे. ऑल्सो तुम्ही हे तेल रेग्युलर यूज केल्यावर तुमच्या हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम कमी होईल आणि तुमच्या हेअरफॉलचा पण प्रॉब्लेम कमी होईल. अँड हिअर आय एम डन विथ ऑइलिंग. आणि तुम्ही माझे हात बघू शकता. मी एवढं तेल लावलं आहे तरी पण त्या मनाने काहीच ऑइल नाही आहे माझ्या हातात. आय सिरियसली मस्ट से की हे तेल लावल्यानंतर आहे ना, तुमच्या हेअर थिनिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो पण हळूहळू कमी होतो आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम कमी होतो. मला तर पर्सनली हे खूप आवडलं कारण ह्याला ना असा खूप लाऊड फ्रेग्रन्स नाही आहे ह्याचा. खूप माइल्ड आहे, ॲब्सल्युटली माइल्ड. आता मी केवढं तेल लावलं डोक्यात बघा, पण असा वास हिट नाही करत आहे. इट्स व्हेरी नॉर्मल, व्हेरी माइल्ड. तर मला वाटतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मला तर हे ऑइल खूप आवडलं. हे ऑइल ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, फ्लिपकार्टवर आहे, प्लस ह्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण आहे, विच इज www.everteennude.com. तर नक्की तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा. अजून पण प्रॉडक्ट्स आहेत ते पण चेक करा आणि हेअर ऑइल पण नक्की घ्या.
अँड थँक्यू सो मच. आणि आता आजचा हा व्लॉग आपण इथे संपवूया, कारण आता मी मस्त ऑइलिंग केलं, आता मी झोपणार आहे. आता मी तुम्हाला टाइम पण दाखवते. वाजलेत 8:32. आता मस्त खाऊन झोपून घ्यायचं. दॅट्स इट. सी यू.